नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत काल्हेर में सरपंच पद का चुनाव संपन्न। बिन विरोध सरपंच पद पर अश्लेषा पंकज तरे की हुई नियुक्ति। बता दें, ग्राम पंचायत काल्हेर के पास स्वर्गीय छाया एकनाथ पाटिल मंगल कार्यालय में नवनिर्वाचित सरपंच अश्लेषा पंकज तरे के स्वागत सत्कार समारोह का कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें सत्कार करने के लिए जयवंत पाटिल, छत्रपति पाटिल, श्रीधर पाटिल, सुजीत उर्फ तात्या सेठ, पुंडलिक भोकरे, प्रभाकर पाटिल व आजी माजी सरपंच, उप सरपंच, सदस्य, ग्रामस्थ मंडल व महिला मंडल व इनके नात, रिश्तेदार, मित्र परिवार ने पुष्पगुच्छ देकर शुभकामनाएं दिए। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच ने सभी का आभार माना। अश्लेषा पंकज तरे मॅडम आपल्या पुढील राजकीय मुकादम पक्षाचा विराट पाटील, मंजुळा विजय चौधरी, वैजयंती हनुमान पाटील सर्व माजी सरपंच विद्यमान सदस्य त्यांच्या समवेत पंकज तरे आज सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत। पहिल्यांदा ग्रामपंचायत काल्हेरच्या वतीने सर्व माजी सरपंच, विद्यमान सदस्य, महिला सदस्य या सगळ्यांच्या वतीने त्यांना आम्हाला सन्मानित करत आहोत। अध्यक्ष जयवंत पाटील साहेब, यानंतर माजी सरपंच, विद्यमान सदस्य या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत। दोन मिनिटं हार्दिक स्वागत आहे। पाटील आणि दीपक पाटील माजी सरपंच यांचं हार्दिक स्वागत। सर्वांना विनंती, आपण रंगेमध्ये येऊन या ठिकाणी शुभेच्छा सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत। पंकज तरे यांची निवड झालेली आहे। मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। पंकज तरे यांना ही भेट दिली जात आहे। गौरव सरपंच पदाचा देवानंद पाटील साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत काल्हेर आपलं देखील कामगार सेना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पहलवान ठाणे यांचा संपूर्ण परिवाराच्या पंकज तरे आज विनोद सरपंच अलगपूर्वक सहर्ष गोट कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्याच्या माध्यमातून विमानित तालुका झालेली आहे, त्याला भरपूर शुभेच्छांचा वर्षाव देवी त्यांचा मित्रपरिवार आपले
आणि अर्थातच आपल्या शुभेच्छा येणाऱ्या कामाने सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यासाठी बळ देण्यात होतील यातील मात्र शंका नाही आहे. सन्मानित जयवंत पाटील साहेबांनी सांगितलं की 12 महिला सदस्य वतीने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी मोठमोठी सरपंच सौराष्ट्राच्या पंकज तरे मॅडम यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जात आहेत. सरपंच मॅडम सौराष्ट्राच्या पंकज तरे यांना शुभेच्छा देत आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संदीप पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सामाजिक कार्य समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सर्व कमिटीच्या वतीने थँक्यू. चला मला एकदा मावशी आमचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी ज्यावेळेस आपली ग्रामपंचायती निवडणूक लागली त्यावेळेस सांगितलं बाबा तुम्ही 17 सीट लढवता याच्यामध्ये लेडीज किती आहे. मी म्हटलं 12. पण 12 कशा होतील. मी म्हटलं एक टेन्शनावर जे आपले सुनील दादा पाटील यांची विशेष टेन्शनावर लढवणार आहे. अरे वा म्हणतो तुमचं मोठेपण आहे आणि माझाही मोठेपण आहे. मग आम्ही 17 ते 17 ते सध्याचे ते निवडून आणले आणि वेळ आली सरपंच पदाची. आता जो नातेवाईक मला फोन करू लागला की बाबा माझ्या पाठीला पहिला बसवा, कोणी सांगतो माझ्या पुत्रीला पहिला बसवा. मी म्हटलं सगळ्या सदस्यांची मिटिंग घेतली आणि सांगितलं की बाबा इथे नातेवाईकांचे कोण आणता तुमचा पत्ता काढवले. कारण सगळ्यांना म्हटलं की सरपंच व्हावा. तुम्हाला 12चे 12 झालेला सरपंच पण भेटेल याची चिंता करू नको. आणि त्या पद्धतीने आज केलेलं आहे आणि 12वा सरपंचपदी असलेल्या दर्यात बसत आहेत. त्यांना मी माझ्या ग्रामपंचायततर्फे, कृषी बाजार समितीतर्फे आणि पंचायत समितीतर्फे आणि जिल्हा परिषदतर्फे शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संबोधित. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.